नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 15 वर्षापूर्वीचं एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. आता जे काही 2 नंबरचं कागदपत्र आहे, त्या ठिकाणी तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करू शकता. आणि जर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या 4 डॉक्युमेंट्स पैकी एक डॉक्युमेंट्स कोणतंही तुम्हाला 15 वर्षापूर्वीचं पाहिजे. भरपूर जणांनी मला मेसेज केले आणि सांगितलं की नक्की कोणती तारीख पाहिजे, म्हणजे हे 15 वर्षाचं कागदपत्र जुनं आहे हे आपल्याला कसं कळणार, 15 वर्षाचं कागदपत्र कसं ओळखायचं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की हे कागदपत्र 15 वर्षापूर्वीचं कसं काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे जॉईन करून ठेवा. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. तुमचे जे काही प्रश्न असतील आणि काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ते तुम्हाला तिथे भेटत राहतात. आता डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर 4 डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते अपलोड करायचे आहेत. 15 वर्षापूर्वीचे तुम्हाला 4 डॉक्युमेंट्स आहेत. आता त्यामध्ये एक आहे रेशन कार्ड, दुसरं आहे मतदान कार्ड, तिसरं आहे शाळा सोडल्याचा दाखला आणि चौथं आहे जन्माचा दाखला. या 4 डॉक्युमेंट्स पैकी तुम्हाला एक कोणतेही डॉक्युमेंट 15 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे तर तुम्ही तिथे अपलोड करू शकता. आता 15 वर्षापूर्वीचं कसं ओळखायचं. आता पहिलं डॉक्युमेंट आहे शाळा सोडल्याचा दाखला. हा 15 वर्षापूर्वीचा आहे का नाही कसं ओळखायचं. सिंपल गोष्ट आहे. 15 वर्षापूर्वी म्हणजे काय, तर सरकार काय म्हणतंय की तुम्ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष झालं राहत आहेत याचा तुम्हाला पुरावा द्यायचा आहे. आता शाळा सोडल्याचा दाखला हातात घ्या. शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुम्ही कोणती तारीख बघायची. शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती 3 ते 4 तारखा असतात. पहिली तारीख असते ती म्हणजे तुमची जन्मतारीख असते. दुसरी तारीख असते शाळेत प्रवेश घेतलेला आहे ती तारीख असते, शाळेत प्रवेश कधी घेतलाय. तिसरी तारीख असते शाळा कधी सोडलेली आहे आणि चौथी तारीख असते दाखला कधी काढलाय. दाखला तुम्ही कधीही काढलेला असू द्या, तो दाखला चालणार आहे, कारण त्या दाखल्यावरती त्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुमची जन्मतारीख असते. आणि सरकारला काय पाहिजे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष झालं राहत आहे याचा पुरावा लागतो. तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जन्मतारीख असते. तर जन्मतारीख जर पाहिला, जेव्हा तुमचा जन्म झालेला आहे ती जन्मतारीख तिथं असते आणि ती जन्मतारीख 2009 किंवा 2009च्या अगोदरची असणं गरजेचं आहे. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे. तो शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही कधीही काढलेला असू द्या, त्याच्यावरती जन्मतारीख असेल तर हा तुमचा शाळा सोडल्याचा दाखला चालणार आहे. जन्मतारीख फक्त 2009 किंवा 2009च्या अगोदरची असणं गरजेचं आहे. आता दुसरं डॉक्युमेंट, दुसरं आहे जन्माचा दाखला. आता ज्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नाही ते जन्माचा दाखला. आता जन्माचा दाखला सिंपल गोष्ट आहे. जन्माचा दाखला तुम्ही आत्ता काढलेला असू द्या नाहीतर कधीही जन्माचा दाखल्याला काढलेला असू द्या, फक्त जन्मतारीख पाहिजे आणि ती जन्मतारीख 2009च्या अगोदरची असेल तर तुम्ही जन्म दाखला अपलोड करू शकता. जन्म दाखल्याचं काही अडचण नाही, फक्त 2009च्या अगोदरचा जन्म दाखला पाहिजे. विषय इथेच संपला जन्म दाखल्याचा. जन्म दाखला तुम्ही कधीही काढलेला असू द्या. त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे तुमचं मतदान कार्ड. आता मतदान कार्ड कसं ओळखायचं. काही जण आता नवीन डाउनलोड करून हे काढतात आणि म्हणतात हे चालेल का, तर ते चालत नाही. जे जुनं मतदान कार्ड आहे तुम्ही स्क्रीनवरती पहा, तर ते जुनं मतदान कार्ड कसं होतं, त्याच्यावरती बॅक साइडला एक तारीख असते. ती तारीख 2009 किंवा 2009च्या अगोदरची पाहिजे. तुम्ही स्क्रीनवरती पहा, 2009 किंवा 2000च्या अगोदरची जे काही मतदान कार्ड आहे त्याच्या पाठीमागं असतं आणि किंवा मतदान कार्डच्या फ्रंटला सुद्धा खाली लिहिलेलं असतं या रोजी तुमचं वय किती आहे. ते सुद्धा 2009 किंवा 2000 अगोदर असेल तर तुम्ही ते मतदान कार्ड अपलोड करू शकता. एकदम सोपी गोष्ट आहे. फक्त मतदान कार्ड तुम्ही आता अपडेट वगैरे केलं असेल, आता नवीन डाउनलोड केलं असेल, ते मतदान कार्ड चालणार नाही. आपल्याला 15 वर्षापूर्वीचाच पुरावा द्यायचा आहे. आता तुमच्याकडे हे कोणतेही डॉक्युमेंट नाही तर तुमच्याकडे शेवटचा ऑप्शन राहतो तो म्हणजे रेशन कार्ड. हे चौथं डॉक्युमेंट आहे. या 3 पैकी जर नसेल तर चौथं एक डॉक्युमेंट म्हणजे रेशन कार्ड. आता रेशन कार्ड कसं ओळखायचं. भरपूर जण म्हणतात आम्ही आत्ता काढलेलं आहे, आत्ता नाव ऍड केलेलं आहे. तर जे काही महिलेचं नाव त्यावरती असणं गरजेचं आहे ते 15 वर्षापूर्वीच असायला पाहिजे. जर ते 15 वर्षापूर्वी ऍड केलेलं नाव नसेल तर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकत नाही. 15 वर्षापूर्वी जर त्या महिलेचं नाव असेल, रेशन कार्ड तुम्ही स्क्रीनवरती पहा, इथे एक तारीख असते, त्या तारखेचं 15 वर्षापूर्वीची तारीख असेल म्हणजे 2009 किंवा 2009च्या अगोदरची तारीख असेल तर तुम्ही हे रेशन कार्ड अपलोड करू शकता. रेशन कार्डचं जे काही तारीख आहे ती पहिल्या पानावरती सुद्धा असते
आणि शेवटच्या पानावरती सुद्धा असते. जर शेवटच्या पानावरती नसेल तर पहिल्या पानावरती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. ती तारीख पाहायची, 15 वर्षापूर्वीची असेल तर ऍड करू शकता. तिथे दोन्ही ठिकाणी जर तारीख नसेल तर जिथे नाव ऍड केलेलं आहे, महिलेचं नाव जिथं ऍड केलेलं आहे तिथे सुद्धा काही ठिकाणी शिक्का मारतात आणि तारीख सुद्धा लिहितात की नाव कधी ऍड केलंय. तर ही तारीख 15 वर्षापूर्वीची पाहिजे, तरच तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता. तुमचे सगळे प्रश्न इथे संपले असतील. महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. 15 वर्षाचं जुनं कागदपत्र कसं ओळखायचं हे तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करा. धन्यवाद.